पुन्हा एकदा योगेश हरीश लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, थोडस बचावाचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 5. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, एक चांगलं शतक हाताळणे योगेश याने. एक बॉल बाकी. एवढे लास्ट वन. शेवटचा चेंडू घेऊन तो योगेश टॅकीसाठी हलक्या हाताने ढकलला आणि एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या झाली. संघाची धावसंख्या झाली 6. एका षटकाच्या समाप्तीनंतर षटक समाप्तीचा इशारा. तत्पूर्वी सन्माननीय श्री योगेश शेठ सर, विकास शेठ सनस यांचा सत्कार करण्यात येतोय. विनंती करतो एमडी सनस साहेबांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. दादा हे दादा विकास शेठ सर यांचा सत्कार होत आहे एमडी सनस यांच्या हस्ते. दुसरं षटक घेऊन काय संघाचा कर्णधार, संघाचा नेता पोलार्ड, एक क्लास व्यक्तिमत्व. दुसरं षटक दुसरं षटक घेऊन होते खंडू. सॉरी अभिषेक. अभिजित टू पॅकी. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि त्यांचा खराब चेंडूचा इशारा. एक धाव. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पॅकी टू अभिजित. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या 8. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली ती सनस रेडलाईन चिकने मसाले संघाकडून. अभिजिताची दोन्ही खेळाडूंना शांत ठेवलेला आहे गोलंदाजांनी. पुन्हा एकदा एक धाव. तत्पूर्वी आरोग्य मॅच अजय सनस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून विनंती करतो विकास शेठ सनस यांना की ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. अजय सनस यांना एमडी सनस यांच्या आयकॉन खेळाडू एमडी सनस यांनी सुद्धा जॉईन व्हायचे. पुन्हा एकदा एक धाव. एका धावने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 10. चौथा चेंडू घेऊन पुन्हा आधी सामना करेल पॅकी. आतापर्यंत शांत ठेवले दोन्ही खेळाडूंना. पुन्हा एकदा फुलटॉस बदला चेंडू, लेग साईडला तडकवला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 11. आणि जे मॅन ऑफ द मॅचचा कॅप दिलेत, कॅप घालून खेळायचं. जर कॅप घालून खेळला नाही तर जो खेळाडू कॅप नाही घेतली तर पॅनलाइज केलं जाईल. 4 धावांची पेनल्टी. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात उत्कृष्ट गोलंदाजी. एक धाव. धावसंख्या झाली 12.
अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दादा साईड ना अभिजित टू हरीश आयकॉन खेळाडू हरीश पण त्याच्या फलंदाजीतून काही पावे असे क्षेत्ररक्षक रुपेश कोंडाळकर सुंदर असे क्षेत्ररक्षक रुपेश यांच्याकडून एकच धाव एका धावाने षटक समाप्ती धावसंख्या झाली होती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 तत्पूर्वी सत्कार घेण्यात येत आहे. श्री नामदेव शेठ सनस यांना विनंती आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. तत्पूर्वी सत्कार घेतला जातो. श्री नतू शेठ तुपे यांचा सन्मान श्री नामदेव सनस श्री अंकुश सनस यांच्या हस्ते करण्यात येत आहे. विनंती आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तसेच गोरक्षनाथ वरवडे साहेबांचाही सन्मान करण्यात येत आहे. विनंती करतो नितीन दादा यांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल सामना करेल तो हरीश लेग साईडला मारला चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार विलास यांच्याकडून अपेक्षा नव्हती संघाला अशा क्षेत्ररक्षणाची आणि 4 धावा हरीश यांनी पहिला चौकार मारलाय. संघाची धावसंख्या जाते चौकाराच्या साह्याने 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय नानू पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न सुंदर असं क्षेत्ररक्षण तुषाराचं एक धाव. एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या होती 18. तिसरा चेंडू नानू याचा सामना करून पॅकी सुंदर अशी गोलंदाजी पॅकी याला काही समजलं नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. बरोबर आहे बरोबर आहे. ओके पुन्हा एकदा थोडस गोलंदाजीमध्ये गप्पे आला. 3 चेंडू चौथा चेंडू घेऊन येतो तो नानू हरीश साठी थोडासा खराब पद्धतीचा चेंडू संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या झाली होती 20. पुन्हा एकदा आणि त्रिपाचित झाला तो हरीश सुंदर अशी गोलंदाजी नानू याची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहे तो सागर. तरी फास्ट करायचं कर्णधार विनंती असेल विलास कोंडाळकर थोडे फास्ट घ्या. त्यांचा थोडा सामना फास्ट खेळवायचा विनंती आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. ऍडजस्ट करा गावची आपल्या पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकते.
पुन्हा एकदा सरळ पद्धतीने मारला चेंडू आणि दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ती सनस रेड लाईन्स आणि चिकने मसाले संघाकडून. पोलार्डचा पहिला चेंडू पंचांकडून खराब चेंडूचा इशारा. नो बॉल, नो +1. संघाचा कर्णधार विलास कोंडाळकर. पहिला चेंडू खराब पद्धतीचा विलासांचा. नो +1 धावसंख्या झाली होती 25. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल विलास यांच्याकडून. पुन्हा एकदा उलटा स्लो पद्धतीचा चेंडू तर बचाव असं क्षेत्ररक्षण गणेश यांच्याकडून. एका धावाने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती 26. पुन्हा एकदा पोलार्ड टू सागर. पुन्हा एकदा लेग साईडला मारला चेंडू. पाहूया काय होते ते. आणि षटकाराच्या संघाची धावसंख्या झाली होती काळेश्वरी संघाची धावसंख्या 32. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो सागर. तरी धावसंख्या पुढे सरकते. अजूनही शेवटच्या षटकामध्ये 1-2 षटकारांची अपेक्षा असेल सागर यांच्याकडून काळेश्वरी 11 संघाला. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू. उलटा चेंडू पुन्हा एकदा जेल उत्कृष्ट असा जेल पकडलाय तो समीर यांनी. पोलार्ड यांच्याकडून विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनची अपेक्षा असेल सर्व रेणावळे गावकऱ्यांना. थोडी अदाकारी आपली दाखवायचे. नवीन फलंदाज आधी. पुन्हा एकदा कृपयाचित केले ते आधी याला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो पोलार्ड. आणि जर पोलार्ड याने जर हॅट्रिक घेतली तर आनंदा सनस यांच्याकडून 2001 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नवीन फलंदाज जय. RPL ची पहिली हॅट्रिक साधतो का तो पोलार्ड. सचिन वासुले यांच्याकडून पण 501 रुपये डिक्लेअर झालेले आहेत हॅट्रिक साठी. उत्कृष्ट मारलेला चेंडू जय यांच्याकडून षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी जय कोंडाळकर यांची. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 38. सुंदर अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती आल्या षटकार मारला जय याने. रेणावळे गावचा दत्तकृपा संघाचा उभारता सितारा जय. शेवटचा चेंडू पोलार्डचा. पुन्हा एकदा सर्व मारला चेंडू. पाहूया काय होतं ते. आणि थोडस बचाव क्षेत्ररक्षण रुपेश कोंडाळकर याचं जेल सोडलेलं आहे.
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 40. रुपेश यांच्याकडून जेलची अपेक्षा होती, कारण त्यांना क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडलं होतं संघाने. एक्केचाळीस धावांचं आव्हान नसेल ते सनस रेडलाईन संघाला. रत्नागिरी पुढील टॉस होईल. टॉस असेल अविराज आणि प्रेमराज 11 वर्सेस ND 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. शरद कोंडाळकर विनंती असेल आपला कर्णधाराला टॉस साठी पाठवायचे. तसेच ND 11 आपलाही कर्णधार पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ND आपला कर्णधार त्यासाठी यायचं लवकरात लवकर. प्रेमराज अविराज संघाचा कर्णधार आलेला आहे. अजय आपला कर्णधार पाठवा लवकरात लवकर त्यासाठी. विनंती असेल विकास शेठ सरांना, आपण दोन्ही संघात टॉस करायचा आहे. प्रेमराज 11 वर्सेस ND 11. कॅमेरामॅन थोडा कॅमेरा इकडे. टॉस होतोय. एक मिनिट. टॉस केला जातो विकास शेठ सर यांच्या हस्ते. टॉस विन झालेला आहे. ND 11 आपला निर्णय इथं सांगायचा, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सनस रेडलाईन चिखली मसाले संघाचा गोलंदाज आदी टीम रोहित एक धाव, एका धावाने धावसंख्या 2 धावा. तिसरा चेंडू आदियाचा आणि हरी यांच्याकडून बचाव क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चौकार. आयकॉन खेळाडू हरीश, त्याच्याकडून अपेक्षा नसेल संघ मालकांना अशा क्षेत्ररक्षणाची.
4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आयकॉन खेळाडूचा जेल होता, जेल सोडला हरीशाने. हवे त्याचा उद्रेक काय होतो तो पुढील येणाऱ्या षटकांमध्ये. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येत आहे तो आधी साईडला मारला चेंडू. पुन्हा एकदा कचा क्षेत्ररक्षण, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षणाचा क्षेत्ररक्षण होते ते काळेश्वरी इलेव्हन संघाकडून. अपेक्षा नसेल अशा क्षेत्ररक्षणाची. 4 धावांनी धावसंख्या झाली होती 10. सुंदर अशी फलंदाजी रोहिताची. जर हॅट्रिक चौकार मारला तर 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे विश्वास समज मुंबई पोलीस यांच्याकडून. पाचवा चेंडू घेऊन आधी रोहित. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव पद्धतीचा चेंडू. फलंदाज रोहितला याला काही समजलं नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 8. बिनबाद 10. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो आधी. पुन्हा एकदा जेल, पुन्हा एकदा बचाव क्षेत्ररक्षण. थोडं खराब असं क्षेत्ररक्षण चालू आहे काळेश्वर इलेव्हन संघाचा. त्याचं किती दुर्गंध भोगावा लागतो ते पुढील येणाऱ्या सामन्यात समजेल. काळेश्वर इलेव्हन संघाला सुंदर गोलंदाजी करत होता आधी, पण क्षेत्ररक्षकांची काही त्याला साथ लाभली नाही. संघाची धावसंख्या 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माननीय श्री संतोष सनस यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. तसेच श्री दत्ता सनस मुंबई पोलीस. विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. मॅच दिली की मॅच मॅच नवीन गोलंदाज सागर सामना करेल तो योगेश. लावली लक्षात पेन नाही माझ्याकडे. सागराचा पहिला चेंडू सामना करतो योगेश. विकास पद्धतीचा चेंडू, लेग साईडला मारला चेंडू. पुन्हा एकदा फुटबॉल पद्धतीने अडवलेला चेंडू. हरीश हा थोडं कुठेतरी अडखळतोय आणि त्याचा भूर्दंड बघावा लागतोय तो काळेश्वर इलेव्हन संघाला. हरीश, तुमच्याकडे अपेक्षा नाही. तुम्ही संघाचे नेता आहात, आयकॉन आहात. दुसरा चेंडू सागराचा. पंचाकडून खराब चेंडूचा इशारा. वाईट चेंडूने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 15. दुसरा चेंडू सागराचा सामना करतोय तो योगेश. पुढे मारण्याचा प्रयत्न, सराव मारलेला चेंडू पाहूया. सुंदर पुन्हा या थोडं गचाव क्षेत्ररक्षक जाईल कोंडाळकरांच्याकडून. 2 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल काळेश्वर इलेव्हन संघाला, तरच आपण सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. संघाची धावसंख्या 17. तिसरा चेंडू सागराचा. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीत झालेला आहे. गीत सीधी उंगली से आ रहे थे. गीत उंगली पूरा करने की जरूरत नहीं. आणि योगेश हा बाद झालाय. त्याची जागा बंद करण्यासाठी आलाय तो पोलार्ड.
हॅलो, पुन्हा सागर टू विलास. पाहूया विलास कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सागर टू विलास ऑफ साईडला तडकवलेला चेंडू हलक्या पद्धतीने आणि एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 18. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकातून. रोहित टू सागर, सुंदर अशी फलंदाजी करतोय तो रोहित. फुल टॉस मध्ये चेंडू, नो फुल टॉस मध्ये चेंडू डिक्लेअर स्वरूपात. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 19. सुंदर अशी गोलंदाजी चालली होती सागराची. आयकॉन खेळाडू योगेश याला बाद केलं. षटकात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सागराचा. सामना करतो रोहित. सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 19. अजूनही 2 षटकांमध्ये मी विनंती करतोय कल्पेश समस यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. हॅलो. हा 12-22 उकरलेला 22 कसे रे 19 झाला ना 22 पाहिजे ना 21 नाही. अजूनही 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज हॅलो. हा विष्णू आंबवले. ठीक आहे असं कर. विष्णू पहिला चेंडू लेग साईडला मारलेला चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजाचं नाव विष्णू सनस. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते. 23 धावा. संघाचा कर्णधार पोलार्डच्याकडून संघाला अपेक्षा असेल चौकार षटकारांची. पाहूया त्या अपेक्षेवरती किती खरा. पुन्हा एकदा पंचांकडून खराब चेंडूंचा इशारा. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली ती 24. दुसरा चेंडू विष्णू यांचा सामना करेल पोलार्ड. लेग साईडला मारलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते 25 धावा. मी विनंती करतो श्री अमित कासोडे साहेब, विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच ओंकार सनस स्टार खेळाडू, ओंकार वाडकर स्टार खेळाडू वाई पश्चिम भाग, आपणही व्यासपीठावरती यायचे. पुन्हा एकदा विष्णू विलास. पुन्हा एकदा लेग साईडला मारला चेंडू, उंच चेंडू पण डिक्लेअर स्वरूपात. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 26. काय बोलास थांबा की मॅच झाला जातो. त्यांचा सामना जरा फास्ट खेळवायचा. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे. श्री अमित कासोडे साहेब तसेच ओंकार वाडकर यांच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे. विनंती करून आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. पुन्हा एकदा विष्णू सनस यांचा सुंदर अशी गोलंदाजी. एक लेजंड खेळाडू, 40+ खेळाडू आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करतात. आपल्या संघासाठी विलासाला थांबवलेला आहे मोठ्या फटक्यांपासून.
पाचवा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, एक धाव. अनंतर धाव संख्येत वाढ होते. संघाची धाव संख्या झाली होती 27. पेनल्टी काढायची. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू विलासांचा काही समजत नाहीये. हॅलो बाकी जे कोणी जेवणाचं बाकी असेल ते जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्यासपीठाच्या डाव्या साईडला जेवण चालू आहे. शेवटचा चेंडू विष्णू सनस यांचा सामना करतोय तो विलास. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विलासांना काही समजत नाहीये आपण कोणत्या साईडला मारावा आणि तो निर्धाव पद्धत चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी विष्णू सनस यांची. अजूनही 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल. सनस रोडलाईन चिकणे मसाले संघाला तत्पूर्वी एक सत्कार घेतला जातो. श्री अमितदादा कासोडे यांचा सत्कार घेतला जातो. विनंती असेल विकास सनस साहेबांना यांनी त्यांचा सत्कार घ्यायचा आहे. चेंडू जर साई यांनी सामना जिंकवला तर एनबी सनस यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. घेतलं की ओमकारचा अमितचा दोघांचा बघितलं. अमितचा ना घेतलं की अमितचा घेतला की पहिला अमितचाच गेला फोटो काढला की. पुन्हा एकदा साहिल टू रोहित सुंदर अशी गोलंदाजी करतो साहिल आपल्या संघासाठी. ऑफ साईडला मारलेला चेंडू पाहूया किती धावा येतात ते. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 30. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल सनस रोडलाईन चिकणे मसाले संघाला. आणि साहिल याने सामना जर जिंकवला साहिल यांच्यासाठी एनबी सनस यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आले साहिल याला. पुन्हा एकदा फुलटॉसपटला चेंडू पाहूया आणि षटकार. पंच व्यासपीठावरून कळवण्यात षटकार आहे तो. पंचांकडून षटकार घोषित केलेला आहे. इकडे व्यासपीठावरून षटकार आहे षटकार. तसेच दत्ता सरस मुंबई पोलीस यांचाही सन्मान होत आहे. विनंती करतो अंकुश सनस यांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर दत्ता सनस यांच्याकडून 501 रुपये. 3 चेंडू 5. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. साहिल साठी बक्षिसांचा वर्षा होते. दत्ता सनस यांच्याकडून 501 रुपये. एनबी सनस यांच्याकडून 501 रुपये.
3 चेंडू 5 धावांची गरज. पाहूया काय होतं ते. हाय व्होल्टेज पद्धतीचा सामना. साहिल टू रोहित. सुंदर फलंदाजी केले. विश्वास सेन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले रोहित साठी. प्रत्येक षटकाराला काय आलं बॉल? प्रत्येक षटकाराला रोहित साठी विश्वास सनस यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतिशय सुंदर असा सामना चालू आहे. RPL 1 मधील 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. साहिल आपल्या संघाला सामना जिंकून देतोय का पाहूया. त्यासाठी बक्षीस आलेलं आहे. श्री दत्ता सनस मुंबई पोलीस यांच्याकडून 501. MD सनस यांच्याकडून 501 रुपये. 2 चेंडू यांच्याकडून 2 चेंडू 1000 रुपयाचे आहेत साहिल साठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया जेवण येतोय का. आणि गच्चा क्षेत्ररक्षण आधी यांच्याकडून, आधी भाव यांच्याकडून. आणि धावबाद झालेला आहे तो रोहित. पंच धावा किती? थांबा. पंच धावा 2 धावा. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल सनस रेडलाईन्स संघाला. सनस रेडलाईन्स चिकणे मसाले संघ RPL पर्व पहिल्यामधील अतिशय हाय व्होल्टेज पद्धतीचा सामना. 1 चेंडू 3 धावा. आणि धावबाद झालेला आहे तो पोलार्ड. तसेच सन्माननीय श्री विनायक दादा सनस यांच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. RPL पर्व पहिले ग्रामस्थ मंडळ डेनावळे यांच्याकडून त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांचा सामना सुरू करायचा आहे लवकर. 1 चेंडू 3 धावांची गरज असेल सनस रेडलाईन्स संघाला. पाहूया. थांब की. 1 चेंडू 3 धावांची गरज. साहिल सामना जिंकून देतोय का पाहूया. शशीला पाठव. शशी 1 मिनिट थांब. एक बोलते. हा दिवस सामना पाहूया. सामना कोण जिंकतो. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू. साहिल टू राहुल. सुंदर सामना. RPL पर्व पहिल्यामधील 1 चेंडू 3 धावांची गरज. पाहूया काय करतोय तो साहिल. आणि निर्धाव चेंडू. सामना जिंकलाय काळेश्वरी इलेव्हन संघाने. साहिल सुंदर गोलंदाजी साहिलाची. विनायक सनस यांचा सन्मान होत आहे. विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अभिनंदन काळेश्वरी इलेव्हन. तसेच दीपक पडाळे साहेब यांचा सन्मान होतोय. विनंती करतो विकासजी सनस